युद्ध कर भयंकर। हम तुम्हारी जानिसारी और वफादारी से बेहद खुश हैं। काँग्रेस पक्षाला ही संपूर्ण खात्री आहे की रोहन राजूभाऊ सूर्यवंशी हे 100% या तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाचा विकास, काँग्रेस पक्षाचा विचार सर्वसामान्य माणसाला पुनश्च पोहोचवण्याचं काम करतील। आपण आज भुसावळ तालुक्यामध्ये बघत असणार की अनेक राजकीय डावपेच चालू आहे, सत्तेसाठी चढउतार चालू आहे। रोहनजी सूर्यवंशी यांची भुसावळ विधानसभा क्षेत्राध्यक्षपदी युथ काँग्रेसच्या भुसावळ विधानसभा क्षेत्राध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे। भुसावळ तालुक्यामध्ये तिसरी राजकीय ताकद काँग्रेसची आम्ही उभी करणार आहोत। आज पत्रकार परिषद घेण्याचे कारण असे की माझी नियुक्ती काँग्रेस पक्षातर्फे भुसावळ विधानसभा नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि या पदाचा उपयोग मी गरजू लोकांसाठी मला काम करण्याची संधी या ठिकाणी मिळाली हे माझे सौभाग्य आहे आणि सतत जनतेच्या हितासाठी आणि विकासासाठी मी झटत राहीन। न्याय मिळवून देण्याचं काम या ठिकाणी मी करेन आणि या ठिकाणी भुसावळ तालुक्यामध्ये आपण बघितलं असणार सतत राजकीय डावपेच चालू आहे, सत्तेसाठी चढउतार चालू आहे, पण काँग्रेस पक्ष हा हे प्रथम लोकहितांसाठी प्राधान्य देतो आणि या ठिकाणी वार्ड क्रमांक 13च्या जनतेने मला नगरसेवक म्हणून निवडून दिलेला आहे आणि 2001 मध्ये माझ्या वडिलांना पण इथं निवडून दिलेलं होतं आणि 2016 वार्ड क्रमांक 13च्याच लोकांनी माझ्या आईला इथं निवडून दिलेलं होतं। माझ्या वडिलांनी जे विकास काम वार्डमध्ये केलं, माझ्या आईने जे विकास काम वार्डमध्ये केलं आणि लोकांसोबत रिलेशन मेंटेन ठेवले, त्याच विश्वासाने लोकांनी मला निवडून दिलेला आहे। त्यांचा विश्वासला मी कधी तडा जाऊ देणार नाही आणि तसंच मी विकासाचे काम करत राहीन आणि इथून माझं राजकीय जीवन सुरू झालेलं आहे आणि माझं संपूर्ण जीवन गोरगरिबांसाठी आणि विकासासाठी मी घालवणार आणि भुसावळ तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाचं मी एक मोठं ताकदची आम्ही फळी उभी करू आणि भुसावळ तालुक्यामध्ये तिसरी राजकीय ताकद आम्ही लोककल्याणाच्या माध्यमातून आम्ही उभी करू। धन्यवाद। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय खरगेजी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेता राहुलजी गांधी, प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अर्जावरती सपकाळ साहेब यांच्या वतीनं त्यांनी संपूर्ण देशामध्ये जो युवकांना प्राधान्य देण्याचं काम केलेलं आहे। एक 10 वर्षापासून सर्वसामान्य लोकांपर्यंत काँग्रेस पक्षाची विचारधारा कशा पद्धतीने पोहोचतील आणि ते काम जास्तीत जास्त जोमाने कोण करणार आहेत, तरुणांवरती ही जबाबदारी देण्यात आलेली आहे। आज आम्ही ही पत्रकार परिषद जी घेतलेली आहे त्या पत्रकार परिषदेचा विषय असा आहे की जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब प्रदीपजी पवार साहेब व जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मंगेश पाटील साहेब यांनी भुसावळ विधानसभा मतदारसंघासाठी युवक काँग्रेसचे अध्यक्षपद नगरसेवक रोहन राजूभाऊ सूर्यवंशी यांना कालच त्यांनी नियुक्तीपत्र दिलेलं आहे आणि हे नियुक्तीपत्र देऊन काँग्रेस पक्षाचा जो विचार आहे तो विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम आणि युवकांची फळी कशी जास्तीत जास्त वाढेल आणि भुसावळ तालुक्यामध्ये पुनश्च काँग्रेस पक्षाची ताकद कशी वाढेल ह्या विचारांती आम्ही नगरसेवक राहुल सूर्यवंशी यांना ही जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि काँग्रेस पक्षाला ही संपूर्ण खात्री आहे की रोहन राजूभाऊ सूर्यवंशी हे 100% या तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाचा विकास, काँग्रेस पक्षाचा विचार सर्वसामान्य माणसाला पुनश्च पोहोचवण्याचं काम करतील आणि पक्ष बळकट कसा होईल हा विचार ते नक्कीच ठेवतील अशी आशा बाळगतो। जय हिंद, जय काँग्रेस। नमस्कार। काल दिनांक 10 मार्च 2026 रोजी रोहनजी सूर्यवंशी यांची
भुसावळ विधानसभा क्षेत्राध्यक्षपदी युथ काँग्रेसच्या भुसावळ विधानसभा क्षेत्राध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. तर युथ काँग्रेसचा एक लहान कार्यकर्ता म्हणून मी सांगू इच्छितो की या निर्णयानंतर या नियुक्तीनंतर भुसावळच्या युथ काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये एक नवीन उमेद जागी झालेली आहे. बऱ्याच वर्षांपासून युथ काँग्रेसला एक पाहिजे तसं नेतृत्व भेटत नव्हतं, परंतु आज रोहन राजूभाऊ सूर्यवंशी यांच्या रूपाने एक चांगले नेतृत्व आम्हाला मिळाले आहे. त्यांचा उपयोग नक्कीच आम्हाला युथ काँग्रेसला पूर्ण भुसावळ तालुक्यामध्ये गावागावांमध्ये पोहोचवण्यासाठी होईल. काँग्रेसचे विचार आम्ही प्रत्येक गावामध्ये रोहन भाऊ सूर्यवंशी यांच्यामार्फत पोचवू शकतो. त्यामुळे एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला खूप आनंद झालेला आहे. तरी मी त्यांचे स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि या कार्यामध्ये या पदाला ते न्याय देतील अशी नक्की आशा मी बाळगतो. वाऱ्याच्या हयेगानी घोड्यावर बैसूनी खंडोबाच्या रूपानी याला माझा देवर सुरव्याच्या तेजानी निधड्या छातीनी दुश्मन गाडूनी याला माझा वाघर कसं मी फेडू तुझा उपकार माझ्या राजा माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे अग अंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई पाप तारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती अधिकारी साऱ्या दैत्यांचा वधकारी धनलक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी माऊली का बाप भीम जी शेर जैसे पाला है बापू का बाप भीम जी शेर जैसे पाला है लकी शेर जैसे पाला है ये बंदा जय भीम वाला शेर जैसे पाला है ये बंदा जय भीम वाला है शेर की दहाड़ जैसे जंगल में गूंजती है बेटा ये भीम का जो लगते जिगर पट्टी है हाथों में पावर ये नीला सा टावर समझ के बंदे ना किसका है डर लाखों में आते हैं लाखों में जाते हैं भीम का ये बंदा अकेले आता है ब्लैक कार ब्लैक सूट आज जिसकी मेहरबानी नाम उनका भीमराव अंबेडकर है हाथ डाले औरत पे हाथ काट डालते हैं समाज का बंदा वो नीला रक्त पानी है डरते किसके बाप से वो डर है मेरे साथ में Subscribe now and press the bell icon. Never miss an update.